नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक पॉलिटी मधल्या महत्त्वाच्या चॅप्टरवर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे करंट अफेअर्स. करंट अफेअर्स मधलं एक महत्त्वाचं चॅप्टर की आजच म्हणजे 16 आणि 17 एप्रिल या 2 दिवसासाठी आपल्या पार्लमेंटचं एक स्पेशल अधिवेशन भरवलं गेलं होतं. आणि ते कशासाठी तर मोदींना घटनादुरुस्ती करायची होती. तर घटनादुरुस्ती कशासाठी करायची होती? तर आपल्या आता लोकसभेमध्ये किती जागा आहेत? तर 550 जागा आहेत. तर 550 च्या जागा त्यांना वाढवून काय करायचे आहे? तर 800 पर्यंत काय करायचे? जागा न्यायच्या आहेत. सो त्यासाठी ते आणि महिलांना किती टक्के आरक्षण द्यायचं आहे? तर 33% आरक्षण द्यायचं आहे. आणि युटीमध्ये काय घ्यायचं? आरक्षण सुद्धा द्यायचं. या संदर्भात ती बिलं होती. सो ह्याच्यामध्ये लेक्चरमध्ये आपण बघूया. ऍक्च्युली आपल्याला प्रश्न काय विचारणं आपल्या पॉलिटिकली बघायचं नाहीये. ते बिल आताच का मांडलं? ओके. मग आताच का ते आपण विशेष अधिवेशन भरवलं गेलं? आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की ते विशेष अधिवेशन कोण बोलवतं, कोणत्या आर्टिकलच्या मार्फत बोलवलं जातं आणि कधी बोलवलं जातं. ओके. सो आणि नंतर आपल्या ह्या बिलाची पार्श्वभूमी काय आहे, बिलामध्ये काय बदल होणार होते. ऍक्च्युली असं आता न्यूज आलेली आहे. तर हे बिल काय झालेलं आहे, ते विधेयक नामंजूर झालेलं आहे. ते मताने किती आहे? 292 आणि 230 या मताने काय झालेलं आहे? 298 आणि 230 या मताने काय झालेलं आहे? तर बिल नामंजूर झालेलं आहे. म्हणजे विरोधी पक्षांनी 290 असे काय केलेलं, 98 असं काय केलेलं मतदान केलेलं आहे आणि सरकारी पक्षाला पण 230च मतं पडलेली आहेत. सो हे आपण पूर्ण याच्यामध्ये काय करूया. नंतर परसिमन आयोग काय असतो, ओके, परसिमन आयोगाचे अधिकार काय असतात, या सर्वांची आपण काय करूया आजच्या लेक्चरमध्ये माहिती घेणार आहोत. ओके. सो वन बाय वन करूया आपण सुरुवात. तर बघा काय सुरुवात आहे. तर आपली बिल, कोणतं बिल आहे? बिल क्रमांक लक्षात ठेवा, 131 हे बिल आहे. जे कशा संदर्भात आहे? तर लोकसभे संदर्भात आहे. लोकसभेमध्ये आपल्या संख्या काय करायचे? वाढवायचे आहे. आणि ती 2011च्या जनगणनेनुसार घेण्याचा काय आहे? प्रयत्न आहे. बघा हे बिल आहे ते पुढे जाऊन आता जे पुढचं बिल मांडलं जाईल ते 131 नसेल तर 132 असेल. आता हे घटनादुरुस्ती बिल होतं. तर घटनादुरुस्ती बिल काय असं बघा. आता इथे क्वेश्चन कसं म्हणू शकतो. तर घटनादुरुस्ती विधेयक जे मांडलं जातं ते कोणत्याही सभागृहात मांडलं जाऊ शकतं. काय म्हणतोय मी? असं नाही की राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्येच मांडायचं. तर कोणत्याही सभागृहामध्ये मांडलं जाते. एनी हाऊस. ओके. लोकसभा और राज्यसभा. ओके. कोणताही सदस्य मांडू शकतो. मंत्री किंवा खाजगी व्यक्ती मांडू शकतो. असं नाही की मंत्र्यांनीच मांडायचं वगैरे. कोणत्याही सभागृहात मांडायला शकतात. ओके. कोणताही व्यक्ती मांडू शकतो. नो जॉईंट सिटिंग. ह्याला काय होत नाही? जॉईंट सिटिंग होत नाही. आणि काय महत्वाचं आहे, लक्षात ठेवा, स्पेशल मेजॉरिटी लागतं. आता जे बिल पास झालं नाही त्याचं कारण आहे की मोदींकडे सिंपल मेजॉरिटी होती पण काय नव्हती? स्पेशल मेजॉरिटी नव्हती. स्पेशल मेजॉरिटी म्हणजे काय असतं? तर 2/3 मतं मिळाली पाहिजेत. लक्षात ठेवा. आणि प्रेसिडेंटची काय लागते? संमती देणं बंधनकारक असतं. आपण त्यांना बंधनकारक केले की कोणत्या अमेंडमेंटने? लक्षात ठेवा, प्रेसिडेंटला संमती कशी असते? त्यांची बंधनकारक असते. आणि ही बंधनकारक आपण केलेली आहे ती कोणत्या? 24व्या अमेंडमेंटने केलेली आहे. 24वी अमेंडमेंट केली होती आपण. सो या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. कोणत्या बिलाबद्दल? कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल. ओके. घटनादुरुस्ती विधेयकासंदर्भात गोष्टी कोणत्याही सभागृहात मांडता येतं. मंत्री किंवा खासगी व्यक्ती मांडू शकतो. नो जॉईंट सिटिंग. स्पेशल मेजॉरिटीने पास झालं पाहिजे आणि प्रेसिडेंटची संमती देणं कसं असतं? त्यांना बंधनकारक असतं. का आम्ही अमेंडमेंट करून ठेवलेली आहे. आता हे स्पेशल पार्लमेंट बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? असा क्वेश्चन. आपल्याला राजकारणात जायचं नाही. स्पेशल पार्लमेंट कोण बोलवतात? तर आपल्याकडे प्रेसिडेंट बोलवतात. कोण बोलवतात? प्रेसिडेंट बोलवतात. आणि कोणत्या आर्टिकलमध्ये लिहून ठेवले तर 85(1). अतिशय लक्षात ठेवा, पॉईंट लिहून ठेवा तुम्ही. आपल्याकडे स्पेशल पार्लमेंट सेशन कधी बोलवलं जातं? कोणत्या आर्टिकलद्वारे बोलवलं जातं? तर 85(1). आणि ते कोण बोलवतात? प्रेसिडेंट बोलवतात. आणि तो कॅबिनेटचा सल्ला असतो. आणि कॅबिनेट सल्ला त्यांच्यावर काय असतो? बंधनकारक असतो. आता प्रेसिडेंटला तो अधिकार कसा? तर कॅबिनेटने सांगितलं तर कॅबिनेटचा सल्ला त्यांच्यावर काय असतो? बंधनकारक असतो. आपण बंधनकारक केलं 42व्या घटनादुरुस्ती. तर सध्याची पार्श्वभूमी काय आहे? तर लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती आहे? 550. आणि राज्याची 530 असतील जागा खासदार म्हणून आपण. आणि युनियन टेरिटरीचे 20 असतील. आणि हे सर्व जे आकडे आहेत ते 1971च्या जनगणनेच्या आधारे होत असतील. ओके. आपण ती फ्रीज करून ठेवले होते. कोणते अमेंडमेंट करून? 42वी आणि 84वी घटनादुरुस्तीने आपण ती संख्या फ्रीज करून ठेवली. किती? 550. आता महिला आरक्षण आपण 33% अंमलबजावणी पुढील जनगणनेनंतर अपेक्षित होती. पण अजून काय झालेली नाहीये? जनगणना झालेली नाही. ह्याच्यामध्ये खूप सारं पॉलिटिक्स आहे. आपण त्या पॉलिटिक्समध्ये जायचं नाही. मी थोड्या शेवटला ह्या लेक्चर याच्यावर बोलेन काय पॉलिटिक्स होतं याच्यामागे. ओके. तो विधेयकाचा मुख्य उद्देश काय होता ते आपण बघूया. लोकसभेच्या आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे रचना बदलायची होती आणि महिला आरक्षणामध्ये काय तत्काळ लागू करायचं होतं. का? तर त्यांना काय करायचं आहे? आता बघा, वेस्ट बेंगॉल आणि तमिळनाडूच्या ज्या इलेक्शन आहेत त्या ऑन गोईंग आहेत. आता हे बघा, हे बिल कशा पद्धतीने, हुशारीच्या पद्धतीने हे बिल मांडलं गेलेलं आहे. जर हे बिल पास झालं असतं तर ह्याचं क्रेडिट सुद्धा कोणी घेतलं असतं? बीजेपीने घेतलं असतं. आणि हे बिल जर आता जे नामंजूर झालेलं आहे याचं सुद्धा क्रेडिट कोण घेणार आहे? बीजेपी घेणार. कसं?
तर आता हे जाऊन प्रचार करणार की ह्या लोकांनी म्हणजे इंडिया आघाडीने काय केलेलं आहे, इंडिया आघाडी ही कशाच्या विरोधात आहे, तर महिला आरक्षणाच्या काय आहे, विरोध आहे. आणि ह्याला जर मंजूर केलं असतं तर बीजेपीने काय म्हटलं असतं, बघा आम्ही काय केलेलं आहे, महिला आरक्षण दिलेलं आहे, आम्ही 50% महिला आरक्षण दिलं, आम्ही 33% आरक्षण दिलं, आम्ही जागा वाढवल्या. So ह्या सर्व गोष्टी आहेत, ह्या विधेयकाचा त्याच काय आहे, तोच काय होता, उद्देश होता. उद्या जाऊन जेव्हा प्रचार सुरू होईल तेव्हा प्रचारामध्ये विरोधकांवर अशी टीका केली जाईल की हे विरोधी कसे आहेत, तर वुमेन विरोधी आहेत. ओके, तर प्रमुख तरतुदी काय आहेत, 550 किती जागा करायच्या आहेत, 850 करायच्या आहेत. राज्यांची 530 जागा आहेत, त्या किती करायच्या आहेत, तर 30 जागा किती करायच्या आहेत, तर राज्यांच्या 30 जागा 530 आहेत त्या 815 होतील आणि युनिट टेरिटरीचे 20 आहेत त्या किती होतील, 35 होतील. लक्षात ठेवा ह्या बिलाचा परिणाम. पुढे जाऊन हे बिल परत मांडलं जाईल बघा. 132 काय असेल बिलाचा क्रमांक असू शकतो. प्रतिनिधित्व वाढेल, परंतु काय होणार आहे, संघराज्य संतुलन काय होणार, परिणाम होणार. ते मी रिझन सांगेन तुम्हाला कशा पद्धतीने. बघा हे सध्याचे आहेत, परसिमन आयोग म्हणतो आपण. हे काय बदल झाला होता, सध्याचं हे आहे. सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा 48 जागा लोकसभेसाठी आहेत, 19 जागा राज्यसभेत आहेत. जेव्हा परसिमन आयोग झाला असं 2026ला, आतापर्यंत विचारलं परसिमन आयोग किती वेळा नेमलेला आहे, तर किती वेळा नेमलेला आहे, तर 4 वेळा. 1952, 1962, 1972 आणि 2002. लक्षात ठेवा. आणि आता नेमणार आहे तो 2026. ओके, सो अशा पद्धतीने लक्षात ठेवा. आतापर्यंत परसिमन आयोग काय करणार होतो, तो लोकसभा चे काय म्हणतो ना आपण, जे मतदारसंघ असतील ते किती लोकसंख्या कशा पद्धतीने बनवायची हे काय करतो, डिलिमिशन. आणि याला आव्हान देता येत नाही, सुप्रीम कोर्टमध्ये काय करता येत नाही, आव्हान देता येत नाही. सो हे लक्षात ठेवा तुम्ही. परसिमन आयोग मी पुढे शिकवेनच कशा पद्धतीने परसिमन आयोगाची रचना असते वगैरे, कोण कोण त्याच्यामध्ये सदस्य असतात. ओके, सो ह्या सध्या काय बदल होणार आहे, हा जर बिल पास झालं पुढे जाऊन, तर हे बिलमध्ये काय बदल होऊ शकतात. आता युपीकडे बघा 132 जागा होत्या, ज्यांच्याकडे 80 जागा आहेत ते 132 होणार आहेत लोकसंख्येच्या आधारावर. इकडे बघा 45, बघा यांच्याकडे 28 होते, 45 होणार. इकडे 25 होते, 38 होणार. यांच्याकडे 39 होते, आता 60 होणार. यांच्याकडे केरलाकडे किती होते, 20 होते, 30 होणार. म्हणजे इकडे बदल नाही, पण मेजर बदल बघा 80 आहेत इकडे, आणि यांचे किती होणार, 132. बिहारचे 40, इकडे 67, इकडे 25, इकडे 44. का, तर इकडे लोकसंख्या झपाट्याने वाढते असं म्हणतात. आणि ह्या राज्यांचा दोष काय, तर ह्या राज्याने आपली लोकसंख्या काय केलेली आहे, मर्यादित केलेली आहे. म्हणजे म्हणतात ना, यशस्वीपणे काय केलेली आहे, रोखली आहे. तर यांना जागा जास्त नाही आहेत. आणि कारण यांचं प्रतिनिधित्व कमी होणार आहे कुठे, तर लोकसभेमध्ये, आपल्या पार्लमेंटमध्ये. तो हा त्यांचा विरोध आहे. म्हणून या दाक्षिणात्य देशांचा पण राज्यांचा विरोध का आहे, तर त्यांचं प्रतिनिधित्व कमी होणार आहे, लक्षात ठेवा. सो म्हणून तो विरोध होता तिकडून. ही मागची कारण आहे त्याच्या. गुजरातची 26 जागा आहे त्या किती होतील, 43 होतील. एमपीचे 29 आहेत ते किती होतील, 48 होतील. ओके, 21 आहेत ओडिसाचे ते 32 होतील. वेस्ट बेंगॉल बघा 42 आहेत तर किती होणार आहेत, 64. म्हणजे अशा पद्धतीने काय होणार आहे, की डिलिमिनेशन होणार आहे, डिलिमिटेशन होणार आहे. सो हे बघा, हे करंट डेटा आहे आपल्याकडे. आपल्या महाराष्ट्राच्या किती जागा होतील, 75 जागा होतील. गुजरात 40, 42, 45, 133, 68. अतिशय महत्वाचा मॅप आहे, तुम्ही याची काय करून घ्या, माहिती काढून ठेवा. महाराष्ट्राच्या किती जागा होणार, 816 टोटल होणार आहेत. ओके, तर परसिमन मध्ये काय आहे, तर बदल काय केलं, तर 82 मध्ये 2026 नंतरच्या पहिल्याच जनगणनेचा परसिमन आयोग नेमला जाणार आहे. 2011ची जनगणनेचा हा याच्यावर क्वेश्चन विचारला जाईल. कशा 2011च्या जनगणनेचा काय घेणार आहे, आधारावर काय करणार आहे. समजा भारतामध्ये 50 मतदारसंघ आहेत आणि 100 लोकसंख्या आहे. किती लोकसंख्या आहे, 100. तर प्रत्येक मतदारसंघात किती लोक जाणार आहेत, 2. अशा पद्धतीने काय केलं जातं, म्हणजे एकूण लोकसंख्या, एकूण म्हणजे मतदारसंघ कसे ठरवले असतात ते मी सांगतो तुम्हाला. एकूण लोकसंख्या भागिले आपले म्हणतात ना, मॅक्झिमम एक किती लोकसंख्या ठेवायची. आता 816 आहे, किती आहे, 816. आपण कसं ठरवले 816 कडे, तर आपल्याकडे असं म्हटलं जातं एक एक खासदार आपल्याकडे 10 लाख किंवा 15 लाखाच्या दरम्यान काय करू शकतो, प्रतिनिधित्व करू शकतो. म्हणजे 15 लाख एवढे काय करायचे, पहिले 10 लाख होते, आता 15 लाखापर्यंत. 15 लाख एका मतदारसंघात लोकसंख्या असली पाहिजे. मग असे जर केलं आपण, डिवाइड केलं आपल्या 1 कोटी 121 कोटी डिवाइड बाय 15 लाख, तर 816 पर्यंत उत्तर येतं, लक्षात ठेवा. महिला आरक्षण 334A मध्ये आपण 15 वर्षासाठी देणार आहोत. किती वर्षासाठी देणार आहोत, 15 वर्षासाठी. आणि ते पुढे पुढे वाढवता येईल. 33% आरक्षण आणि 2029च्या लोकसभा निवडणुकीला लागू होणार आहे. पुढे जनगणना परसिमनंतर ते काय होईल, लागू होईल. नवीन परसिमन आयोग नेमला जाणार आहे, तो कधीचा नेमला जाणार आहे, 2026. आणि हा कितवा असेल असं विचारलं क्वेश्चन, तर लक्षात ठेवायचं 5वा असणार आहे. आतापर्यंत किती परसिमन आयोग नेमलेला आहे, तर 5वा, हा 5वा आहे. ओके, यांचा निर्णय अंतिम असतो. कोणत्याही न्यायालय त्याला काय देता येत नाही, आव्हान देता येत नाही. तुम्ही असंच का केलं, तुम्ही एवढीच का ठेवले लोकसंख्या तिकडे, याची सीमा तुम्ही एवढीच का ठेवलेली आहे,
प्रक्रिया जलद होते आणि न्यायिक पुनर्लिखांच्या मर्यादित आहे. म्हणजे न्यायालयीन ज्युडिशियल रिव्ह्यू करता येत नाही. किती बिल मांडली होती बघा याच्यामध्ये? डिलिमिटेशन बिल होतं 2026, युनियन टेरिटरीज लॉ अमेंडमेंट बिल 2026. युटीमध्येही महिला आरक्षण लागू करायचं आहे त्यांना. ओके, 33%, 1% आरक्षण हे युटी. पहिले युटीमध्ये नव्हतं, फक्त लोकसभा आणि विधानसभेसाठी होतं. लोकसभा आणि स्टेट लेवल असेंब्लीसाठी होतं. आणि आता काय होणार आहे ते महिलांसाठी युटीमध्ये सुद्धा लागू होणार आहे. हे लक्षात ठेवा. आता युटीमध्ये आपल्याकडे स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली कुठे आहे? तर पॉंडिचेरीमध्ये आहे आणि दिल्लीमध्ये आहे आणि आता जम्मू अँड काश्मीरमध्ये आहे. लक्षात ठेवा. सो काय प्रमुख वाद आहे? तर उत्तर दक्षिण असं विभाजन झालेलं आहे का? तर उत्तरमध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि दक्षिणेत लोकांनी काय केलेलं आहे? तर लोकसंख्या नियंत्रण केलं आहे. त्यामुळे त्यांची जागा कमी झालेल्या आहेत आणि उत्तर भारतातल्या जागा काय झालेल्या आहेत? वाढलेल्या आहेत. सो हा डायलेमा तयार झाल्यामुळे ह्या लोकांचा थोडासा राग आहे. कोणत्या? दक्षिणात्य देशांचा. आमचा काय दोष? आमचं काय झालेलं आहे? तर आमचं प्रतिनिधित्व कमी झालेलं आहे. कुठे? पार्लिमेंटमध्ये. आणि कुणाचं प्रतिनिधित्व वाढलेलं आहे? तर उत्तर भारतीय लोकांचं प्रतिनिधित्व वाढलेलं आहे. लक्षात ठेवा. समान प्रतिनिधित्व आणि वर्सेस न्याय्य प्रतिनिधित्व. संसदेचे वाढते स्वातंत्र्य. आता परिसीमन कधी कोणत्या जनगणनेवर करायचं हे कोण ठरवतं? संसद ठरवतं. राष्ट्रीय आक्षेप काय होऊ शकतो? वाढवू शकतो. संयुक्त अधिवेशनावर परिणाम होतो. लोकसभा 850 आहेत आणि इकडे जागा फक्त यांच्या किती होणार आहेत? तर आय थिंक 250 किंवा झालं तर 500 होऊ शकतात. आता सर्वाधिक वर्चस्व कोणाचं आहे? तर लोकसभेचं आहे. तो ह्यांच्या काय होणार आहे? संयुक्त अधिवेशनावर सर्वाधिक म्हणतात ना, ते डॉमिनन्स असेल तर लोकसभेचा असू शकतो. लोकसभेचं वर्चस्व खूप वाढेल आणि चेक अँड बॅलन्स कमी होऊ शकतं. आता आपण जे राज्यसेवा जे नेमलंय, जे आपण सभागृह बनवले, ते कशासाठी बनवले? चेक अँड बॅलन्स. म्हणजे हे काय जे लोक बिल पास करतात, हे जे लोक काय जे बिल पास करतात लोकसभा, त्याला कंट्रोल करण्याचं काम कोणाचं असतं? राज्यसभा. राज्यसभा नेमण्याचं कारणच हे आहे की ह्या लोकांनी मनमर्जी करू नये, आपली मनमानी करू नये लोकसभेने. त्यासाठी आपल्याकडे राज्यसभा आहे. राज्यसभा त्यांना कंट्रोल करतं. कशामार्फत? चेक अँड बॅलन्स. कारण का आपली काही बिलं पास झाल्यानंतर, लोकसभेत पास झाल्यानंतर ती कुठे पाठवली जातात? राज्यसभेत. राज्यसभेत त्याच्यावर काय होते? चर्चा होते. लक्षात ठेवा. हा, सध्याची स्थिती लोकसभेत सादर झालेला आहे आणि तीव्र विरोध चालू आहे. विरोधकांनी याला विरोधच केलेला आहे का? तर हा एक राजकीय त्यांचा काय आहे? स्वार्थ आहे. याच्यातून राजकीय स्वार्थ काय करायचा आहे? साधायचा आहे इलेक्शनसाठी. तो त्यांचा विरोध आहे. त्यांचा महिला आरक्षणाला अजिबात विरोध नाही आहे. लक्षात ठेवा. ओके, हे बिल आता काय झालेलं आहे? तर नामंजूर झालेलं आहे. लक्षात ठेवा की तो बिल आहे तर 131 घटना दुरुस्ती विधेयक बिल होतं. ते कशा संदर्भात? लोकसभेतल्या जागा वाढवायच्या. सकारात्मक बाजू काय आहे? तर महिला सक्षमीकरण होणार आहे. लोकसंख्येप्रमाणे प्रतिनिधित्व मिळेल. आता काय करतो? आतापर्यंत म्हणतो मग 17-18 लाख लोकसंख्येमागे एक खासदार आहे. मग जर डिलिमिटेशन झालं, जर खासदार वाढले तर यांची संख्या कमी होईल. एक म्हणतात ना 15-14 लाख येऊ शकतात. म्हणजे ताण कमी होईल. ओके, लोकशाहीचा विस्तार होईल. नकारात्मक बाजू काय आहे? तर संघराज्य असमतोल होणार आहे. न्यायिक नियंत्रण कमी होणार आहे आणि राजकीय पक्षपातीपणा वाढण्याची शक्यता आहे. ओके, सो परिसीमन आयोग काय असं बघूया. मतदारसंघाच्या सीमा लोकसंख्येप्रमाणे बदलण्यासाठी काय आपण संस्था तयार करतो. आता इथं घटनात्मक आधार काय? तर 82 मध्ये लोकसभा मतदारसंघ परिसीमन. ओके, आणि राज्य आपल्या म्हणतात ना राज्यांसाठी 170. सो ही 2 आर्टिकल लक्षात ठेवा. 82 आणि 170. प्रत्येक जनगणनेनंतर परिसीमनासाठी कायदा करते. ओके, आता सो आताच्या लक्षात ठेवा, आताच्या लोकसंख्येचा आधार घेतला जातो तो कोणत्या लोकसंख्येचा आधार घेतला जातो? 2001चा. आणि जागा ज्या फ्रीज करून ठेवल्या त्या आम्ही 1971च्या लोकसंख्येने केलेल्या आहे. आणि जो परिसीमन बनवलेला आहे तो 2001च्या जनगणनेनुसार बनवलेला आहे. तो परिसीमन आयोगाचे लक्षात मी काय म्हटलं समजा, जागा जे फ्रीज केलेल्या आहेत आपण 550, ते कोणत्या लोकसंख्येच्या आधारावर केलेले आहेत? तर 1971च्या. आणि जे आपण मतदारसंघ बनवलेले आहेत ना, ते मतदारसंघ बनवलेले आहेत ते कसे बनवले आहेत? कोणत्या लोकसंख्येचा आधार घेऊन? 2001च्या लोकसंख्येचा आधार घेऊन. त्यात अमेंडमेंट लक्षात ठेवा. 42, 82, 42, 84 आणि 87 ह्या 3 अमेंडमेंट्स कशा संदर्भात आहेत? तर ह्याच जागा कमी जास्त प्रमाणात आहेत. अंतिम त्यांचा निर्णय अंतिम असतो, त्याला आव्हान देता येत नाही आणि राष्ट्रपतींच्या अधिसूचनेनंतर लागू केला जातो. त्यांची चर्चा होते पण बदल होत नाही. क्वासी ज्युडिशियल्स आहे. जिथे असे काही न्यायाधीश बसलेले नसतात पण अधिकारी लोक असतात जे काय करत असतात? निर्णय देत. असं त्याला म्हणतात क्वासी ज्युडिशियल. ओके, सो आतापर्यंत भारतातील परिसीमन आयोग कोणकोणते? 1952ला, 1963, 1973 आणि 2002. आणि आता जो नेमला जाईल तो 2026. लक्षात ठेवा. हा, फ्रीज कधी केलेले आहेत? तर 42 1976. कोणत्या लोकसंख्येचा आधार घेतलेला? 1971. 84वी घटना दुरुस्तीने बघा 2026 पर्यंत वाढवला तो, की ज्या जागा आहेत ते 2026 पर्यंत काय होतील? वाढवल्या जातील. 2026 नंतर त्याच्यावर निर्णय घेतलेले. लोकसंख्या वाढली तरी जागा काय झालेल्या नाहीत? वाढलेल्या नाहीत. 2000 साली परिसीमन आयोगाची वैशिष्ट्य काय होती? तर फक्त त्यांनी सीमा बदलल्या, जागा बदलल्या नाही. ओके, आणि ते कधीपासून अंमलात करण्याला? 2008च्या इलेक्शन पासून काय झालेलं आहे? SC ST पुनर्वाटप केलेलं आहे. हा,
सो आता 2026 विधेयकातील बदल काय तर 2011च्या जनगणनेवर असणार आहे. हे संसद ठरवेल कधी करायचे आणि कोणत्या जनगणनेचा आधार घ्यायचा. ओके, त्याचे नवीन आयोगाचे अध्यक्ष कोण असेल तर सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश. यांचा निर्णय फायनल आणि ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही, हे महत्वाचं आहे. ओके, तर तुम्हाला मेन्सला क्वेश्चन विचारला तर कसा विचारला जाऊ शकतो बघा. परसिमन आयोग तुम्हाला काय आहे सांगता आलं पाहिजे, त्याची घटनात्मक तरतूद, त्याचा आधार काय आहे, त्यांचा रचना आहे, अधिकार काय आहेत, कशा पद्धतीने त्या अमेंडमेंट्स आहेत 42, 84 आणि 87 याच्याबद्दल तुम्हाला सांगावं लागेल आणि त्याला कन्क्लूड करावं लागेल. आता काही बघा क्वेश्चन मी तुमच्यासाठी आणलेले आहेत. परसिमन आयोगाचा निर्णय हा न्यायालयात आव्हान देता येतं तर नाही देत. मग तुमचा जर हा ऑप्शन गेला तर हे 2 ऑप्शन गेले, म्हणजे 3 करेक्ट असला पाहिजे, त्याचा निर्णय अंतिम असतो. परसिमन एक क्वासी ज्युडिशियल बॉडी मग अशीच म्हटल्याप्रमाणे, तर हे दोन्ही काही स्टेटमेंट बरोबर आहेत. बघा एकदम इझी क्वेश्चन होता. ओके, तर 2002चा परसिमन आयोगाबाबत योग्य विधान 2001च्या जनगणनेनुसार आधारित होता. जागांची संख्या बदलली नाही. 2008 पासून लागू झालं, तर सर्व काय आहे बरोबर आहे. 84व्या घटना दुरुस्तीने कधीपर्यंत वाढवलं तर येस 2026 मध्ये वाढवलं. 2002 परिसीमन आयोगाने जागांची संख्या वाढवली का तर नाही वाढवली. परिसीमन आयोग संसदेला उत्तरदायी असतो, तर परिसीमन आयोग हा उत्तरदायी नसतो, लक्षात ठेवा. म्हणजे याचं उत्तर काय लागणार आहे तर बरं. सो इथे आपण काय करूया, थांबूया. तुम्हाला आय होप मला समजलं असेल बिल काय आहे आणि परिसीमन आयोग काय आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद, ऑल द व्हेरी बेस्ट.